शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण या ठिकाणी सोयाबीन पिकावरती पहिली फवारणी कोणती घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला सोयाबीन पिकामध्ये उत्पन्न हे चांगले 11 ते 15 क्विंटलपर्यंत भेटेल. तर ही फवारणी आपल्याला घेत असताना आपण पेरणी केल्यानंतर 25 ते 35 दिवसाच्या मध्ये घ्यायची आहे. तर पहिल्या फवारणीमध्ये आपल्याला कोणत्या गोष्टीचा विचार करायचा आहे? तर पहिल्या फवारणीमध्ये आपल्या सोयाबीन पिकाची वाढ ही चांगल्या प्रतीने झाली पाहिजे. त्याला फुटवा चांगल्या प्रतीने भेटला पाहिजे आणि आपल्या सोयाबीन पिकाची काळोखी सुद्धा चांगल्या प्रतीने आली पाहिजे. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्याला सोयाबीन पिकामध्ये असणारी अळी याचा सुद्धा कंट्रोल चांगल्या प्रतीने झाला पाहिजे. तर पहिल्या फवारणीमध्ये आपण या ठिकाणी महापीड कंपनीचं महाग्रीन म्हणजे 25-10-10 ही एन-पी-के आणि यामध्ये असणारी ट्रेस एलिमेंट असणारी ही ग्रेड घ्यायची आहे. हे ग्रेड घेण्याचं कारण असं की हे ग्रेड घेतल्याने आपल्याला सोयाबीन पिकाचं वाढ चांगली होईल, त्याला फुटवा चांगल्या प्रतीने निघेल. आणि शेतकरी मित्रांनो, आपण ही ग्रेड घेत असताना आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 75 ग्रॅम वापरायचे आहे. त्याचबरोबर आपण शेतकरी मित्रांनो त्यामध्ये महापीड कंपनीचंच या ठिकाणी सोल्युसिमिक्स हे बायोस्टिम्युलंट वापरणार आहोत. जेणेकरून सोल्युसिमिक्स हे आपल्याला काळोखीचं बी चांगलं काम करेल आणि ग्रोथला बी प्रमोट करण्याचं चांगलं काम करेल. शेतकरी मित्रांनो, सोल्युसिमिक्स हे आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 30 ग्रॅम वापरायचं आहे. त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी कीटकनाशक म्हणून आपल्याला प्रोक्लेम या कीटकनाशकाचा वापर करायचा आहे. प्रोक्लेम या कीटकनाशकामध्ये इमामेक्टिन बेंझोएट 5% एच-जी फॉर्म्युलेशन मधील हा घटक आहे. ज्यामुळे आपल्याला कीटकनाशक असेल किंवा अळी असेल, थ्रिप्स असेल अशा कीटकांपासून चांगला बचाव होतो. आणि शेतकरी मित्रांनो, तुम्ही प्रोक्लेम या कीटकनाशकाचा वापर करू शकता किंवा इमामेक्टिन बेंझोएट हा घटक असलेले इतर सुद्धा कीटकनाशक मार्केटमध्ये खूप आहेत, ते सुद्धा तुम्ही वापरू शकता. त्याचबरोबर बरेच शेतकरी मित्र हे आपल्या पहिल्या फवारणीमध्ये बुरशीनाशकाचा वापर करत नाही. तर शेतकरी मित्रांनो, तसं न करता आपल्याला बुरशीनाशकाचा वापर करायचा आहे, की जेणेकरून जे आपल्याला थोडीफार प्रमाणात बुरशी आली असते, त्याचा सुद्धा नायनाट चांगल्या प्रतीने होईल. तर शेतकरी मित्रांनो, आपण बुरशीनाशकामध्ये तुम्ही या ठिकाणी M45 बुरशीनाशक वापरू शकता व त्याचबरोबर झेडअस्टर हे बुरशीनाशक आहे किंवा शेतकरी मित्रांनो तुम्ही रोको सुद्धा बुरशीनाशक वापरू शकता. तर शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपण M45 बुरशीनाशक वापरतो, हे आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 30 ग्रॅम घ्यायचं आहे. त्याचबरोबर किंवा झेडअस्टर हे बुरशीनाशक आपल्याला 15 लिटरच्या पंपासाठी 30 ग्रॅम घ्यायचं आहे किंवा तुम्ही या ठिकाणी रोको हे बुरशीनाशक 15 लिटरच्या पंपासाठी 15 ग्रॅम वापरू शकता. तर महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा आपण ही फवारणी घेत असतो, तेव्हा आपल्याला यामध्ये सिलिकॉन बेस स्टिकर टाकायचं आहे. तर सिलिकॉन बेस स्टिकर टाकायचं कारण की जेव्हा आपण ही फवारणी घेत असतो आणि फवारणी हे आपल्या पानावरती पडत असते, तेव्हा स्टिकर हे आपल्याला स्प्रेड करायचं औषध आणि त्याचं पेनिट्रेशन चांगलं व्हावं, त्याने ॲक्टिव्हेशन चांगलं व्हावं याचं काम करत असतं. त्यामुळे आपण सिलिकॉन बेस स्टिकर सुद्धा वापरायचं आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण सोयाबीन पिकाची पहिली फवारणी घ्यायची आहे, की जेणेकरून आपल्याला सोयाबीन पिकाची वाढ चांगली होईल, फुटवे चांगले होतील आणि त्याला काळोखी चांगली होईल आणि त्याला अळीपासून सुद्धा चांगला बचाव होईल.